हाय, हॅलो, नमस्कार, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा आणि स्वाद या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी तुम्हाला आज रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा असा एक ज्यूस दाखवणार आहे. तर चला वळूया किचनकडे. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे 3 गाजर, 2 बीट आणि 4 आल्याचे तुकडे घेतलेले आहे मी, 1 लिंबू आणि 2 आवळा घेतलेला आहे. आता थंडीचे दिवस आहे, आवळा मार्केटमध्ये खूप आला आहे, गाजर पण आहे, बीट आहे आणि भाज्या खूप अशा चांगल्या स्वच्छ असे भेटतात. तर आपल्याला हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि बारीक पीसेसमध्ये आपल्याला हे जे गाजर, आपला आला आणि बीट आहे ते बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. आवळ्याला पण बारीक पीसेसमध्ये कट करायचं आहे. आवळ्यामध्ये विटॅमिन सी खूप भरपूर प्रमाणात आहे आवळा आणि लिंबूमध्ये. तर आवळा जर तुम्हाला भेटत असेल तर नक्कीच घ्या, नाही भेटलं तर तुम्ही जे लिंबू आहे 1च्या जागेवरती 2 घ्या. पण आता आवळा सगळीकडे अवेलेबल आहे, तर माझ्या मते तुम्ही आवळा नक्की घ्या, कारण ते आवळा केसासाठी खूप चांगला आहे. केस पांढरे होत असेल तर काळं होण्यासाठी आणि चमकदार दाट होण्यासाठी मदत होते. तर आवळा नक्की घ्या. आणि असे छोटे छोटे पिसामध्ये आपल्याला कट केल्यानंतर आपल्याला मिक्सीच्या भांड्यामध्ये हे ट्रान्सफर करायचं आहे. हे जे ज्यूस आहे हे आपण रोज डेलीच्या आपल्या डाएटमध्ये जर आपण यूज केलं तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि जी आपली स्किन आहे ती डिटॉक्स होण्यासाठी मदत होते. म्हणजेच काय तर थोडी चमकदार आणि सुंदर अशी बनते. दाग धब्बे जे आहे ते कमी होण्यास मदत होते याच्याने. आणि जे बीट आहे याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे, तर आपलं जे ब्लड आहे ते वाढण्यास किंवा सुधारण्यास पण मदत होते. आणि गाजरनी डोळे चांगले राहतात. जे आपलं आला घेतलं आहे त्याच्याने पण आपली स्किन चमकदार होते. तर हे जे आहे ते सगळं आपल्याला एका मिक्सीच्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपल्याला याची बारीक स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायचं आहे. आणि ही पातळ अशी पेस्ट नाही बनवायची आहे, याची घट्टच बनवायची आहे. तर याच्यामध्ये थोडं फारच पाणी टाकायचं आहे आपल्याला. आणि जे लिंबू जे आहे मी नंतर सांगणार आहे तुम्हाला लिंबूचं काय करायचं आहे. लिंबू सध्या याच्यात आपल्याला टाकायचं नाही आहे. थोडं 2 ते 3 चम्मच पाणी टाकून आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता याच्यात पाणी मी कमी टाकलेलं, तर मी आणखीन 1 चम्मच टाकते. जास्त पण पाणी याच्यामध्ये टाकायचं नाही आपल्याला. 1 चम्मच 2 चम्मचनी तसं पाणी ॲड करायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं आहे. आणि एक काचेचं जार घ्यायचं आहे आपल्याला, भरणी घ्यायची आहे, स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण ज्यूस बनवलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करून काढून आपल्याला फ्रीजमध्ये हे आपल्याला 5 ते 6 जवळपास 8 दिवसपर्यंत हे ज्यूस खराब होत नाही. आपण डेली यूज करू शकतो. हे रोज रोज बनवायला पुरत नाही, म्हणून मी 8 दिवसाचं एकदाच बनवून फ्रीजमध्ये ठेवत असते. तर खूप असं छान असं ज्यूस आहे हे. याच्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आपली. आणि आपल्या डेलीच्या डाएटमध्ये तुम्ही नक्की यूज करून बघा ह्या ज्यूसला. 2 ते 3 महिने जर आपण हे ज्यूस यूज केलं तर आपल्या स्किनमध्ये, आपल्या केसांमध्ये स्वतःला फरक जाणवतो. मी अधूनमधून हे ज्यूस बनवत असते माझ्या मुलीसाठी आणि माझ्यासाठी. आणि सकाळी सकाळी खाली पोट हे ज्यूस घेतल्याने खूप फायदा होते. तर मी सजेस्ट करेन की तुम्ही सकाळी सकाळी खाली पोट हे ज्यूस घ्या. त्याच्याने खूप फरक पडतो. मला स्वतःला जाणवते की किती फरक पडला आहे आपल्या स्किनमध्ये, केसांमध्ये. केस गळायचं कमी होते, पांढरे जे असतात ते आपल्याला त्याचा प्रमाण जो आहे तो कमी दिसते. की असं आता ज्यूस कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर काचेचाच ग्लास घ्यायचा आहे आपल्याला. काचेचं ग्लासमध्ये हे ज्यूस घ्यायचं, कारण जे काही विटॅमिन्स आपण या ज्यूसमध्ये आहेत ते स्टेबल राहतात.
तर काचेच्याच ग्लासमध्ये होता होईपर्यंत तुम्ही हे ज्यूस पिण्याची कोशिश करा. मी 2 चम्मच जे आपण पेस्ट बनवलेली आहे ती ॲड केलेली आहे आणि याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. तर मी तुम्ही बघू शकता मी याच्यात साखर किंवा गूळ काही ॲड केलेलं नाही आहे. हे गोड नाही बनवायचं आहे आपल्याला. तुम्हाला जर असं प्यावं वाटलं नाहीच तर तुम्ही याच्यामध्ये थोडंफार मीठ ॲड करू शकता, सेंधा मीठ किंवा काळं मीठ, आणि असंच प्यायचं आहे. आपल्याला याला गोड नाही बनवायचं आहे. जर तुम्हाला असं प्यावंसं वाटलं नाही तर तुम्ही थोडंफार गूळ ॲड करू शकता याच्यामध्ये. गूळ टाकून प्यायचं. पण खाली पोट आणि सकाळी पिझ्झा. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.